तर बाबानो गावातनं माऊल्याच्या हॉटेलवरनं निघलो, साताऱ्याच्या मागे आलतो बघा. तिथे रस्त्यामध्ये असं डान्स कराल ती पोरी मला बघून, तर हे समोर बघून घ्या डान्स कसा कराल ती, चिडवाल ती दुसरं काय नाही. मग आमच्या पण गाडीत किडा करतोय. मग काय वेळाच्या गाठाच्या मागे आलो बघा. तिथं पंख्याला रांडाचा भाऊ आपला, तिथं डॉगेश बाई पण आलती. डॉगेश बाईला अखंड गुड्डेचा पुडा खाऊ घातला आणि ह्यो डॉगेश बाई रांडाचा लेत ताटत होता, त्यामुळे याला 2च बिस्किट दिले. ताटणारच नाही, लय काय देणार नाही. मग काय तिथनं खेडशोपरच्या टोल नाक्याला आलो. आपला भाऊ अख्ख्या भाऊ गाठ पडला खेडशोपरच्या टोल नाक्यावर. भावाला लय दिवसाने भेटलो. भावाला भेटल्यानंतर असलं भारी वाटलं नाद खोळा. मग काय तिथनं निघलो बघा, नाश्ता बिष्टा करून भावाच्या गाडीतून बसलो बघा. भावानं गाडीला असलं झांगपॅन केलं की नाही नाद खोळा. गाडीत पडते बिडते 1 नंबर गाडी नाद खोळा ठेवली. मग काय अख्ख्या म्हणला जरा गाडी चालवा लागते. आयुष्यात पहिल्यांदा 2 तास मी टेलर चालवायला आलो, कारण मला टेलरचा रिवर्स जमत नाही. पहिल्यांदाच मी ट्रेलर असा पुढे पावायला जमतोय मला, त्यात काय विषय नाही. भावा ट्रेलर चालवा बसलो, आयुष्यपत सांगतो कंबर डोलूच झालं. आयुष्यात कधी ट्रेलर चालवायचं नाही. आणि ज्याला कोणाला मुळव्यात झालाय त्यानं यायचं आणि फक्त 5 किलोमीटर ट्रेलर चालवायचा. असं गांडीतनं मुळव्यात ऑटोमॅटिक आपटून बाहेर पडते. नाद करते काय, या लागते घोडा चालवायला, विशेष नाही. मग काय आम्ही रातभर कसा बसा प्रवास करून आम्ही पोचलो वापीला. घरातनं डबा आणला, सकाळी नाश्त्याला दणका दिला. भरूचच्या पुलावर आल्यानंतर ना ह्यो मैशाने आब्या रांडेजांनी काहीतरी कुठली बाटली घेऊन आलती. रांडेजी मला सारखं थांबवत होती. तर बघतोय तर काय रांडेजांनी हेल्ला का बुल्ला नावाची बाटली आणली होती. मग काय आपलं कसं काम आहे माहिती, घावल ती पावल, सुट्टी द्यायची नाही. हानकी बडू धुरा उडू. तिथनं पुढे आलो बघा, आई टिकली बघा सप्पई. पुढे 20 किलोमीटर जाम आहे, इकडे माझे 20 किलोमीटर जाम आहे. तर आता सप्पई आई घालायला लागणार म्हटलं. तर माननीय रस्ता मंत्री कोण असलं की नाही, त्यांनी लवकरात लवकर रस्ता करून द्यावा गुजरातचा. आयुष्यपत लय हाल होते आमचं. कसं बसं आम्ही प्रवास करून आम्ही पोहोचलो सकाळी जोधपूरला दुपारच्या टायमाला. भूक लागलेली, त्यामुळे गाडीत काय जेवण बनवलं म्हणून समोसा हे खायला आलो. खाल्लो बघा मस्तपैकी. रात्री असला अंग दुखायला ट्रॉफिक मध्ये लय हाल झालं होतं आमचं. त्यामुळे आता काय निवांतच होतो, गाडी खाली केलेली आपली, त्यामुळे निवांत झोपणार होतो. मस्तपैकी 90 मावा म्हणलं, त्याशिवाय आपलं अंग काय लूज पडणार नाही म्हटलं. मस्तपैकी 90चा पॅक मला असलं भारी वाटलं. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर भावांनो लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा.